दर गुरुवारी मी हा जुगाड करत असते। आता काय जुगाड करते ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला समजेलच। आणि हो, व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हाय, हॅलो, नमस्कार, मोरपंक्स किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। तर आता जुगाड का, तर मला गुरुवारी जायचं असतं ऑफिसला आणि त्यात माझा असतो उपवास आणि आमच्या आहोंचा काही उपवास वगैरे नसतो। तर मला ना दर गुरुवारी नाही म्हणता येणार, पण कधी कधी मी हा जुगाड करतेच। आणि त्यात माझी ऑफिसची कॅब येते सकाळी 8 वाजता आणि मग आता काय बनवायचं, म्हणून मग मी काय करते, एकाच कुकरमध्ये दोन्ही भाज्यांसाठी असे म्हणून बटाटे उकडवून घेते। त्यातले अर्धे बटाटे मी उपवासाची भाजी बनवते। तर मी आता उपवासाच्या भाजीसाठी थोडंसं तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं आणि मिरचीची फोडणी घातली आणि शेंगदाण्याचा कूट घातला, थोडंसं परतवून घेतलं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बटाटे घालून त्याला मस्त वाफ काढून दिली। आता ही भाजी, आपली उपवासाची भाजी तयार आहे। तुमच्याकडे जर जिरे चालत असतील तर तुम्ही जिरे घालू शकता, नाहीतर नाही घातले तरी चालेल। सो आता मी ती भाजी काढून घेतली आणि इथे मी आता दुसऱ्या भाजीची, जे आहोंसाठी नॉर्मल भाजी असेल ना, ती बनवते। तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि मिरचीची फोडणी घातली। त्याच्यानंतर थोडासा कांदा घातला, जसं की नॉर्मल भाजी आपण बनवतो तसंच बनवते इथे मी। सो कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेतला आणि नंतर त्याच्यामध्ये बटाटे घातले आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ घालायचे आणि मस्त परतून घ्यायचे ही भाजी। एक गोष्ट लक्षात ठेवा, पण आपल्याला उपवासाची भाजीच पहिले बनवून घ्यायची, नाहीतर मग कांदा घातलेले ह्या भाजी झाल्यावर आपण ती भाजी नाही बनवू शकणार, मग ती उपवासाची भाजी नाही राहणार। तर मग ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा की आपल्याला उपवासाचीच भाजी पहिले बनवायची। तर हे मी मस्त आता परतवून घेतलं, त्याची एक वाफ काढून घेतली आणि इथे अशा आपल्या दोन्ही भाज्या तयार आहेत। तुम्हाला कसं वाटलं ही आयडिया मला नक्की सांगा आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचवा आणि मला नवीन नवीन आयडियाज सांगा की मी अजून काय बनवू किंवा कोणत्या रेसिपीज बनवू।